स्टार्ट करायचं बघ. काल काय बघितले बा समोर? काल काय बघितलंय? ज्यांचं सरनेम नाही फक्त फर्स्ट नेम आहे त्यांना मी मध्ये चेक करणार आणि कॅन्सल करणार. आता त्यांना लेक्चर बघता येणार नाही. मग पुढचं लेक्चरच्या मध्ये मी चेक करीन सरनेम ज्यांचं नाही, नाव ज्यांचं नाही, किंवा वेगळ्या प्रकारे नाव लिहिले, काय लिहिलं नाही नाव, तर त्या मुलांना मी डिलीट करणार. लेक्चर त्यांना बघता येणार नाही. तर मग नाव टाकून ठेवा. मी मध्ये मध्ये चेक करत राहीन. तर तुम्हाला मग उगाच लेक्चरच्या मध्ये त्रास होईल. सेकंड काय फीज पटपट भरून घ्या. गोरे सरांची मला आज लिस्ट आली, पण अहमदपूरची लिस्ट नसल्यामुळं, अहमदपूरच्या स्टुडंटच्या लिस्ट नसल्यामुळे इकडे आता मुलांना आज बाहेर काढता येणं शक्य नाही. त्यामुळे मुलांना आज बाहेर काढता येणं शक्य नाही. पण अहमदपूरच्या मुलांची लिस्ट आली फीस भरलेल्यांची. उद्याच्या लेक्चरला मोस्टली मुलांना बाहेर काढण्यात येईल. ओके, ज्यांनी फीस भरले त्यांनाच उद्याचं लेक्चर करण्यात येईल. तर फटाफट फीस भरून घ्या. कोणी राहिलेत बघा, पटपट फीस भरून घ्या. दोन्ही गोरे सरांचे क्लासचे असतील तरी आणि अहमदपूरचे असतील स्टुडंट्स तरी सर्वांनी काय करा, राहिलेली फीस किंवा ज्यांनी फीस भरलीच नाही फीस पटापट भरून घ्या. ओके, काल काय काय बघितलंय? हाय टाईड आणि लो टाईड. काल काय बघितलंय? हाय टाईड आणि लो टाईड. मग हाय टाईड आणि लो टाईड कशामुळे होत आहे? हाय टाईड आणि लो टाईड हे होत आहे मूनमुळे. हाय टाईड आणि लो टाईड हे कशामुळे होते? मूनमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. सन पण याच्यात प्ले करत असते पार्ट, मून पण पार्ट प्ले करतोय. पण मूननं प्ले केलेला पार्ट खूप मोठा आहे. भरती ओहोटीवर सनचा पण परिणाम होतोय, पण सनचा परिणाम थोडा कमी होतोय, मूनचा परिणाम थोडा जास्त होतोय. आणि मेन इफेक्ट इज ऑफ मून. हाय टाईड अँड लो टाईड इज main phenomenon. This phenomenon is because of gravitational force due to moon. काय होतंय मी एकदम शॉर्ट मध्ये रिवाइज करतो, मग नेक्स्ट बघूया काय होतंय शॉर्ट मध्ये. इकडे असा अर्थ आहे, इथं अशी अर्थ आहे आणि इथं मून आहे. तर मून काय करणार, याच्या अराउंडच्या वॉटरला अट्रॅक्ट करणार. मग वॉटर इकडे लेवल जाणार, वॉटर लेवल इकडे जाणार. याच्या अराउंड जे वॉटर आहे, जे मूनच्या जवळ आहे, त्याला मून अट्रॅक्ट करणार. मग इकडे वॉटर लेवल वाढणार. मग मून तेवढ्यावर गप्प बसत नाही. मून काय करणार, अर्थला पण इकडे अट्रॅक्ट करणार. मून ऑल्सो अट्रॅक्ट अर्थ, पण अर्थ थोडीशीच जाणार. हे वॉटर जास्त जवळ जाणार, वॉटर हे जास्त जवळ जाणार, अर्थ थोडीशीच जवळ जाणार. का? कारण अर्थ वॉटरपेक्षा दूर आहे. मून पासून अर्थ वॉटरपेक्षा दूर आहे. मग अर्थ इज अवे फ्रॉम मून, देअरफॉर फोर्स ऑन अर्थ इज लेस. अर्थ इज अवे फ्रॉम मून, देअरफॉर फोर्स ऑन अर्थ इज लेस. मग अर्थ थोडीशीच जाते तिकडे. ठीक आहे. आणि इकडलं वॉटर या बाजूला काय होतंय, इकडलं वॉटर आहे तसंच राहते, पण अर्थ तिकडे सरकते. इकडलं वॉटर ऑलमोस्ट आहे तसं, हे पण थोडं सरकते त्या बाजूला. इकडलं वॉटर पण थोडं इकडे सरकणार, पण खूप कमी, कारण हे सर्वात लांब आहे. मग याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूप कमी आहे. हे सर्वात लांब असल्यामुळे याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय खूप कमी आहे. मग अर्थ काय होणार, अर्थ खूप जास्त त्या बाजूला सरकणार कम्पेअर्ड टू दिस वॉटर. सर्वात जास्त हे सरकणार, अर्थ थोडी सरकणार, हे थोडं पण नाही, एकदम कमी सरकणार. मग इकडे पण हाय टाईड, इकडे पण हाय टाईड, आणि इकडे लो टाईड. मग हाय टाईड किती येते, दिवसातून 2 वेळा. हाय टाईड किती येते, डेली 2 टाइम्स, अँड लो टाईड डेली 2 टाइम्स. आजची हाय टाईड आणि उद्याची हाय टाईड, टाइम डिफरन्स बिटवीन टुडेज हाय टाईड, and tomorrow's high tide is 50 minutes. Time difference between today's high tide and tomorrow's high tide is how much? 50 minutes. आज 8 वाजता, आज संध्याकाळी 8 वाजता हाय टाईड आली, तर उद्या 8:50 हाय टाईड येणार. उद्या हाय टाईड किती वाजता येणार, 8:50 येणार.
ठीक आहे, ओके. चलो, मग त्याच्यानंतर काय बघायचं आहे? आफ्टर दॅट अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा काहीतरी एक बीट दिलाय. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेज नंबर 7 वर. पेज नंबर 7 वर काय दिलंय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा एक बीट दिलाय. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असा एक बीट दिलाय, असा एक पॉइंट दिलाय, सेक्शन दिलाय. त्याच्यातलं जितकं काय आहे ते ऑलरेडी आपण लर्न केलंय. त्या पॉइंट मध्ये जितकं काय आहे ते ऑलरेडी आपण लर्न केले. त्यात काय सांगितलं मी सांगतो. एक तर त्यात सांगितलंय ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी आहे. एक काय सांगितलं त्याच्यात? ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डायरेक्शन कशी आहे. तर अर्थ इथं आहे समजा. जे गोष्टी आपल्याला माहिती आहेत त्याच तिथं रिपीट केलेत, उगाच 4-5 सेंटेन्सेस लिहिलेत. असं काय ते त्या पॉइंटला मला वाटत नाही ते काय उगाच लिहिलंय. तिथं काय त्याला इंट्रोड्यूस करायची गरज होती किंवा लिहायची गरज होती. उगाच 4-5 ओळी फुकट घालवलेत. जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे तेच परत तिथे लिहिले. काय लिहिलंय? असं. पेज नंबर 7 वर आपण कुठं यायला तर पेज नंबर 7 वर. बुक्स ओपन करून बसू नका आता, बुक्स नंतर ओपन करा. बर, मग काय दिलंय त्याच्यात? फर्स्ट पॉइंट दिलाय काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. फर्स्ट पॉइंट काय दिलाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे काय? इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथे एक ऑब्जेक्ट आहे. तर या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. हे एक पॉइंट दिलाय त्याच्यात. कळतंय? हे तर आपल्याला ऑलरेडी माहित आहे. फर्स्ट पेजवर ज्यावेळी ग्रॅव्हिटेशन चालू केलं त्यावेळी फर्स्ट पेजवरच आपण अंडरस्टँड केले काय? फोर्स ऑन ऑब्जेक्ट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. ऑलरेडीच माहिती आहे आपल्याला. सेकंड पॉइंट काय दिलाय त्याच्यात? सेकंड पॉइंट काय दिलाय त्या पॅरेग्राफ मध्ये ते पण आपल्याला माहिती आहे. इफ ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड, इफ ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड, समजा हे पेन आहे, ऑब्जेक्ट इज थ्रोन अपवर्ड, मग काय होते? ऑब्जेक्टवर डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स आहे. पेनवर अर्थने डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये फोर्स लावला. मग काय होते? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन पेन, पेन आपण वर फेकला. मग काय होते? बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन पेन, velocity of pain decreases. Velocity of pain decreases. At one point its velocity becomes zero. At one point velocity of pain becomes zero and then pain returns back to its original position. ओके, काय होते? अर्थने पेनवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला डाऊनवर्ड. फोर्स बिकॉज ऑफ अर्थ ऑन पेन इज डाऊनवर्ड. मग बिकॉज ऑफ डाऊनवर्ड फोर्स पेन असा वर फेकला ना, पेन असा वर फेकला. मग पेनची काय होते? व्हेलॉसिटी हळूहळू कमी 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 होत जाते. टॉपमोस्ट पॉइंटला पेनची व्हेलॉसिटी 0, टॉपमोस्ट पॉइंटला पेनची व्हेलॉसिटी 0 आणि परत मग व्हेलॉसिटी वाढत 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 येते. ठीक आहे, चलो. हे दोन पॉइंट सांगितले त्याच्यात, दोन्ही आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. काय? फर्स्ट, force on object, gravitational force on object is towards the center of the earth. Gravitational force on object is towards the center of the earth. First, and second, when object is thrown upward, its velocity decreases. At the highest point velocity becomes 0. And then in downward direction velocity increases. Right? चलो, हे लिहून ठेवा. हेडिंग लिहा. जे बुक मध्ये हेडिंग आहे तेच आपण लिहा. काय? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लिहा. हेडिंग लिहा. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. प्रथमेश बा, तू जा आता इथून. तुला सांगितलं ना सरनेम टाक म्हणून. पटकन टाक, नाही तर बाहेर काढतो बा.
ऐकायला येतं का नाही प्रथमेश? पटकन सरनेम टाका. ओके, चलो. तुम्ही मी सांगतोय तसं ऐकलं नसलात तर आता त्या प्रथमेशला रिमूव्ह केलं बघा. काय सांगतोय तसं ऐका. ओके, काय? हा, हेडिंग काय लिहिला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हेडिंग लिहिले अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामध्ये काय लिहा? नंबर 1 पॉइंट. नंबर 1 पॉइंट काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट. चलो लिहा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट is towards the center of the earth. Gravitational force on object is towards the center of the earth. Gravitational force on object is towards the center of the earth. Gravitational force on object is towards the center of the earth. Gravitational force on object is towards the center of the earth. Number 1, ठीक है? Okay. Number 2 point. Number 2 point. Number 2 point. If a stone, number 2 point, if a stone is thrown in upward direction, 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 then its velocity decreases, then its velocity decreases, then its velocity decreases because of gravitational force. 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 Full stop. At the topmost point, then its velocity decreases because of gravitational force. Full stop. At the topmost point, at the topmost point, at the topmost point, velocity becomes zero. 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 And as stone comes in downward direction, 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 its velocity increases. Its velocity increases. And as stone comes in downward direction, its velocity increases. As stone comes in downward direction, its velocity increases. Clear. Full stop. ठीक है?
ओके चलो झाला बा. डाऊट्स मला लेक्चरच्या मध्ये विचारत जाऊ नका. डाऊट्स मला लेक्चरच्या शेवटी किंवा लेक्चरच्या सुरुवातीला विचारायचं. काय जे डाऊट विचारलाय धनंजय त्याला कॉपी करून ठेव, मला लेक्चरच्या शेवटी विचार. ठीक आहे, हे आता मध्ये मी डाऊट्स कुणाचे सांगणार नाही. क्लिअर. चलो मग काय बोलतोय नेक्स्ट काय बघायचं बघा. नेक्स्ट काय, हा जे हाय टाईड आणि लो टाईडचं काल एक्सप्लेनेशन दिलंय त्याच्यामध्ये एक दोन सेंटेन्सेस बोर्डबुक मध्ये नाहीत. एक दोन सेंटेन्सेस बोर्डबुक मध्ये नाहीत, ते आपण लिहून घेऊया. ओके, हाय टाईड लो टाईडचं काहीच लिहून दिलं नाही ना बहुतेक काल. हाय टाईड लो टाईडचं काहीच लिहून दिलं नाही, फक्त डायग्राम काढली होती ना काय तर. का लिहून दिलंय मला थोडं आठवत नाहीये. बोला कोणतरी एक सांगा मला. थोरात बोला, कोण आहे थोरात, परवेज, कोणतरी एकटा बोला. नाही लिहून दिलं, नाही दिला. ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चला 50 मिनिट्सचा पॉइंट लिहून दिला नाही ना, 50 मिनिट्सचा पॉइंट लिहूया. 50 मिनिट्सचा पॉइंट बोर्डबुक मध्ये नाही, ते एक एक्स्ट्रा पॉइंट मी लिहून देतो हाय टाईड आणि लो टाईडचा. ठीक आहे, लिहा. काय तिथं हेडिंग लिहा, हाय टाईड अँड लो टाईड नोट असं लिहा. हाय टाईड अँड लो टाईड नोट. कशाची नोट आहे? हाय टाईड आणि लो टाईड. हाय टाईड अँड लो टाईड नोट. लिहा. काय टाइम डिफरन्स बिटवीन, चला लिहा. टाइम डिफरन्स बिटवीन today's high tide, time difference between today's high tide and tomorrow's high tide. Time difference between, चला लिहा. Time difference between today's high tide and tomorrow's high tide. Time difference between today's high tide and tomorrow's high tide is 50 minutes. Is 50 minutes. Time difference between today's high tide and tomorrow's high tide is 50 minutes. Time difference between today's high tide and tomorrow's high tide is 50 minutes. Full stop. Next line la liya. Time difference between today's high tide and tomorrow's high tide is 50 minutes. Full stop. Next line la. In one day, la next. In one day, in one day, in one day, there will be two high tides and two low tides. In one day, चलो लिया. In one day, in one day, there will be, in one day, there will be two high tides and two low tides at a place. In one day, in one day, there will be two high tides, there will be two high tides and two low tides. In one day, there will be two high tides and two low tides at a place. At a place. एकाच जागेवर दोन हाय टाइड्स दोन लो टाइड्स. At a place. Okay, at a place. ठीक आहे, चलो मग आता आणखीन काय बघूया. आज एक्झाम्पल्स बघूया.
एक्झाम्पल्स बघूया. चलो वा. जरा एकाच जागी दोन हाय टाईड आणि दोन लो टाईड, कारण अर्थ गोल फिरते. बा एक डाऊट काय आलाय, एकाच जागी हाय टाईड दोन कशा दिसतात आणि लो टाईड दोन कशा दिसतात. डाऊट काय आहे, एकाच जागी दोन हाय टाईड कशा दिसतात आणि दोन लो टाईड कशा दिसतात. तर आपण समजा इथं थांबलो, तर आता इथं हाय टाईड आहे, मून इथं आहे, मग अर्थ रोटेट होणार ना. अर्थ जशी जशी गोल फिरणार तसं आपण इथं येणार, मग इथं लो टाईड दिसणार. अर्थ जशी जशी गोल फिरणार तसं आपण इथं येणार, मग इथं परत हाय टाईड दिसणार. अर्थ जशी जशी गोल फिरणार आपण इथं येणार, परत लो टाईड दिसणार. अर्थ इथं आले की आणखीन हाय टाईड दिसणार. असं दोन वेळा हाय टाईड, दोन वेळा लो टाईड. दोन ठिकाणी नाहीत, दोन ठिकाणी हाय टाईड नाहीत. दोन हे एक ठिकाण आहे असं बोलू शकत नाही. हे इथं हाय टाईड, इथं मुंबईमध्ये हाय टाईड आहे, तर पुण्यात पण हाय टाईडच असणार. तो हाय टाईड किती ठिकाणी आहे, इनफायनाईट ठिकाणी हाय टाईड आहे. कळते ना. पुणे आणि मुंबईमध्ये डिस्टन्स किती आहे. पुणे आता पुण्याला सी नाही तर उलटे बोलता येणार नाही आपल्याला तसं. तर सी कुठे आहे, आपल्याला इकडे बोलू, गणपतीपुळे बोलू. गणपतीपुळे आणि मुंबई असं बोलू. पुण्याला तर सी नाही ना, मग तुम्हाला सी नाही तर सी होणार कुठून, टाईड येणार कुठून. मग हे इथं गणपतीपुळे आहे समजा आणि इथं मुंबई आहे. काय खूप दूर नाही. आपल्याला वाटते खूप दूर, पण अर्थवर काय खूप दूर नाही आहे. मग हाय टाईड मुंबईमध्ये आले तर हाय टाईड गणपतीपुळेमध्ये पण आहे. मग हाय टाईड किती जागांवर आहे, तर खूप जागांवर आहे. किती जागांवर आहे, गणपतीपुळेमध्ये आहे, इकडं मुंबईमध्ये आहे, त्याच्यानंतर अलिबागमध्ये हाय टाईड असणार, खूप ठिकाणी हाय टाईड असणार. ठीक आहे. पण मुंबईमध्ये आज हाय टाईड आली 1 वाजता, तर परत एकदा हाय टाईड किती येणार, रात्री 1:25. रात्री 1:25. आणि परत हाय टाईड कधी येणार, पुढच्या दिवशी दुपारी 1:50. असं एकाच ठिकाणी मुंबईतच दोन वेळा हाय टाईड येणार, दोन वेळा लो टाईड येणार, कारण ही मुंबई गोल फिराली ना अर्थ बरोबर. असं राईट. वैष्णवी काय समजत नाही, परत डाऊट पाठव. एकच वेळी काय म्हणजे दोन वेळा येणार. अर्थ गोल फिरणार, मग इथं हाय टाईड. मुंबई गोल गोल फिरत फिरत इथं येईल ना, मग इथं लो टाईड. परत मुंबई गोल फिरत इथं आली की परत हाय टाईड, इथं आली की लो टाईड. दोन वेळा एका दिवसात, दोन वेळा. दोन वेळा, दोन ठिकाणी नाही. खूप ठिकाणी हाय टाईड एकाच वेळी येणार. खूप ठिकाणी हाय टाईड एकाच वेळी येणार. गणपतीमध्ये, पुळेमध्ये पण येणार, मुंबईमध्ये पण येणार, सगळीकडे येणार. जे जवळजवळ गोष्टी आहेत ते सगळीकडे येणार. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघूया आपण. चला बा. चलो एक्झाम्पल्स करायच्या अगोदर काही पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत, तर लक्षात ठेवा. एक्झाम्पल स्टार्ट करायच्या अगोदर काही पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत. तर कुठला पॉइंट इम्पॉर्टंट आहे, मास ऑफ द अर्थ. मास ऑफ द अर्थ. अर्थचं मास किती आहे, अर्थचं मास किती आहे, तर अर्थचं मास आहे 6 × 10⁻²4 किलोग्राम. अर्थचं मास किती आहे, इतका आहे, 6 × 10⁻²4. अर्थची रेडियस काय, न्यूमरिकल्स मध्ये अर्थची रेडियस लागते. अर्थची रेडियस आहे 6400 किलोमीटर. अर्थची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर. अर्थची रेडियस ती पण कामाची आहे.
किलोमीटरला मीटर मध्ये केला तर कसं होतं, याला मीटर मध्ये लिहायचं तर असं होतं 6.4 10⁻⁶ मीटर. किलो म्हणजे 3 शून्य. किलो म्हणजे किती असतो? 3 शून्य. किलो म्हणजे किती असतात? 3 झिरोज. किलो मीन्स 3 झिरोज. मग ह्या 3 शून्य आणि ह्या 1 2 3, मग टोटल 6 शून्य. ओके, किलो मतलब कितना? किलो म्हणजे 3 शून्य असतात. किलो. मिली म्हणजे 10⁻³ किलो म्हणजे 10⁻3. किलो म्हणजे 10⁻3, मिली म्हणजे 10⁻³ मेगा म्हणजे 10⁻6, गिगा म्हणजे 10⁻9, मायक्रो म्हणजे 10⁻6. तसं किलोला अर्थ आहे. किलो म्हणजे काय? 1 किलो शुगर द्या, याला काय अर्थ नाही, हे फालतूगिरी आहे. तुम्ही जर दुकानात जाऊन 1 किलो साखर मागितला तर हे चुकीचं आहे. 1 किलोग्रॅम साखर मागायची. कळते? शंभड्यांनो, किती? तुम्ही दुकानात जाऊन 1 किलो शुगर द्या असं मागता येत नाही. ते आता दुकानदाराला पण अक्कल नाही, आपल्याला पण आपल्याला म्हणजे तुम्हाला, मला आहे, आपल्याला म्हणजे तुम्हाला. दुकानदाराला अक्कल नाही, तुम्हाला अक्कल नाही, त्यामुळे चालतंय. पण काय 1 किलो शुगर द्या? नाही, 1 किलो याचा अर्थ 1000 शुगर द्या. 1 किलो मतलब किलो म्हणजे 1000. किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1 किलोग्रॅम याचा अर्थ असते 1000. किलो म्हणजे 3 शून्य ग्रॅम. मग 1 किलोग्रॅम साखर द्या म्हणजे 1000 ग्रॅम साखर द्या. 1 किलोग्रॅम साखर द्या म्हणजे 1000 ग्रॅम. मग 1 किलो शुगर मागायची नाही दुकानात. आता दुकानात आता नेहमीच्या गोष्टीसाठी आपण काय किलो मागितलं तरी चालते, पण सायन्स मध्ये काय असते तुम्हाला माहिती पाहिजे. काय मागायला पाहिजे? 1 किलोग्रॅम शुगर. किलो म्हणजे काय असते? किलो मीन्स 10⁻3. माहिती नसेल तर वर लिहा, नोटबुकच्या वर लिहा. किलो मीन्स 10⁻3. किलो हा नंबर आहे. किलो काय? हे युनिट नाही. किलो काय आहे? नंबर आहे. ग्रॅम हे युनिट आहे. ग्रॅम युनिट आहे. मग किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. किलो लिटर म्हणजे 1000 लिटर. कळते ना? तसं असं किलो मीन्स 1000. किलो KILO, किलो मीन्स 1000. लिहून ठेवा वर, नोटबुकच्या वर लिहून ठेवा. डाऊट काय आहे आता नंतर विचारा मला, कोण आहे हे उदगिरे. डाऊट कॉपी पेस्ट कर, शेवटी विचार मला. ठीक आहे. किलो म्हणजे किती? 1000. वर लिहून ठेवा नोटबुकच्या वर. किलो म्हणजे काय? 1000. मग रेडियस लिहून घेतली, अर्थची रेडियस लिहून घेतली, अर्थचं मास लिहून घेतलं. मास किती? 6 10⁻24 किलो. अर्थची रेडियस किती? 6.4 10⁻6 मीटर. जी माहितीये तुम्हाला, आणि जी आपण R² पण एक रट्टा मारून ठेवा. जी म्हणजे काय? जी आहे 6.67 इंटू 10⁻⁻11 अपॉन R किती आहे? 6.4 इंटू 10⁻6 याचा स्क्वेअर. हे किती असतं? हे लक्षात ठेवा. 1.6 इंटू 10⁻⁻24. जी म्हणजे हा, R² म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. हे एक व्हॅल्यू पार्ट करून ठेवा. अप्रॉक्सिमेटली किती? 1.6 10⁻⁻24. अॅक्युरेट मी बघून सांगायला लागेल मला. 1.628. 1.628. अॅक्युरेट जर पार्ट करायचं तर किती? 1.628. याचा फायदा काय मी सांगतो नंतर, लिहून ठेवा. याचा फायदा काय मी सांगतो नंतर, लिहून ठेवा. ओके, चलो स्टार्ट करूया न्यूमेरिकल. लिहून घेतली इन्फॉर्मेशन. हे खूप जास्त इम्पॉर्टंट. हे जे मी दिले G अपॉन R², व्हेरी इम्पॉर्टंट. ही ट्रिक कुठं बोर्ड बुक मध्ये नाही, कुठं नाही, काही नाही. हे जी मी ट्रिक सांगितली खूप कामाची आहे.
बोर्डबुक मध्ये कुठंच ही ट्रिक दिली नाही आणि कुठल्याच शिक्षकाला पण येणार नाही, खूप कमी शिक्षकांना माहिती आहे. ओके, ही चांगली इम्पॉर्टंट ट्रिक आहे, लिहून ठेवा. कसा फायदा करायचा त्याचा मी सांगतो तुम्हाला, कसा फायदा करायचा मी सांगतो. चलो बा, लिहा न्यूमेरिकल, लिहा न्यूमेरिकल, लिहा mass of mass of mass of mass of काय नाव ठेवूया, श्याम ठेवूया. लिहा मास ऑफ श्याम, mass of श्याम is 80 kg. Mass of Sham is 80 kg. Mass of Sham is 80 kg. Find out mass of Sham is 80 kg. Mass of Sham is 80 kg. Find out gravitational force on the Sham. Find out gravitational force on the Sham. Find out gravitational force on the Sham. Okay, find out gravitational force on the Sham. ठीक है, चलो बा, डेटा तुम्ही लिहा. डेटा काय लिहा, मास ऑफ श्याम त्याला आपण M1 बोलू. मास ऑफ श्याम त्याला आपण M1 बोलू. किती, 80 kg. कॅपिटल एम लिहा. हे लिहा मास ऑफ अर्थ, ते किती आहे, 6×10⁻24 kg. रेडियस ऑफ अर्थ लिहा. का लागते रेडियस ऑफ अर्थ मी सांगतो. रेडियस ऑफ अर्थ का लागते ते मी सांगतो, पहिला लिहा. रेडियस ऑफ अर्थ जी आहे ती लिहा. किती, 6.4 into 10 how much, 10 कितना, 6 मीटर. ओके, लिहा. चला, कसं लागतंय. हे मीटिंग बंद करू आता, हे लेक्चर बंद होईल. 40 मिनिट झाले. नेक्स्ट सेशन मध्ये मी सांगतोय कसं सॉल्व्ह करायचं. ओके, चलो डेटा तितका लिहून घ्या आणि क्वेश्चन रीड करा. डेटा लिहून घ्या आणि क्वेश्चन रीड करा. ओके, चलो.